तर पुन्हा एकदा स्वागत करूयात. आपण बघतोय पहिला सामना झाला, दुसऱ्या सामन्यासाठी थोडासा उशीर होता मित्रांनो, परंतु या ठिकाणी वळूयात पुन्हा एकदा 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 या पर्वामध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. सगळ्यांचं या ठिकाणी जे प्रेक्षक घरबसले या स्पर्धेसाठी जोडले गेलेत त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. कारण आपण बघतोय संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी ही मेहनत घेतली होती की घरबसल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सामने पाहता आले पाहिजेत आणि त्यासाठी एक सेवा चालू केली होती 24 लाईव्ह इव्हेंटसाठी. आणि ती सेवा आपण ते चॅनल आपण बघतोय, त्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्यासाठी आमच्यासोबत जोडले गेले त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. कारण आपण बघतोय एक जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटी अशी ओळख असणारे आमचे 24 लाईव्ह इव्हेंटचे संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते कार्यरत. आपण बघतोय आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि वळूयात दुसऱ्या सामन्याकडे, जिथे आपण बघतोय मैदानाकडे पंच निशांत माळी त्यानंतर अरुण पारिंगे हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंचांचं मनापासून स्वागत. आणि स्ट्राईक एंडसाठी आपण बघतोय सलामीची जोडी जी आपण पाहतोय रितू स्पोर्ट्स विंदडे यांची पाहायला मिळते. सलामीची जोडी नाणेफेकीचा कौल जिंकला मित्रांनो गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघानं आणि आमंत्रित केलं ते रितू स्पोर्ट्स विंदडे या संघाला. आणि या संघाच्या बरोबरीने आपण बघतोय सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती रवींद्र पाटील आणि स्वतः संघाचा नायक अंकुश टकले. रवींद्र पाटील अंकुश टकले ही सलामीची जोडी. सलामीचा गोलंदाज पाहायला मिळतोय तो गजानन पाटील. पहिला चेंडू मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय या स्पर्धेचा श्रीगणेशच्या मागच्या सामन्यात झाला होता. अलिबाग संघानं पहिला सामना जिंकला होता. इथे मात्र आपण बघतोय पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेंच्या स्पॉटवरून चेंडूला थोडंसं वळवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच आपण बघतोय डाव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि राऊंड विकेट मारायचा करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चूक केली या क्षेत्ररक्षकानं. सिंगल मिळणार होती तिथे मात्र पाहायला मिळत आहे चुकीचा फायदा उचलला. थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि दोन धाब्यांनी स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं ते फलंदाज रवींद्र पाटील. रवींद्र पाटील या खेळाडून आपण बघतोय स्वतःचं संघाचं खातं ओपन केलंय. गोलंदाज गजानन गोलंदाजी करतोय. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय. लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता तिथे मात्र पुन्हा एकदा थोडासा पंबल सिंगलचा कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. फेक थोडीशी खराब. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होईल का? नकार. दोन धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत दुहेरीनं. आपण बघतोय एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. दोनही खेळाडू सुरुवातीपासूनच एक चांगला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालेत. आपण नेहमी म्हणतो ना की ताळमेळ तुमच्यामध्ये चांगला असणं गरजेचं आहे. दोन फलंदाजामध्ये जर का चांगला ताळमेळ असेल तर नक्कीच एक मोठी धाबसंख्या उभारण्याच्या हेतूने त्यांची पावलं उचलली जातात आणि तसंच काहीसं चित्र या मैदानावर पाहायला मिळत आहेत. जशी चूक क्षेत्ररक्षकाकडून त्या चुकीचा फायदा सिंगलचा कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये 4 धावा धावफलकावरती. चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा सोडून देण्याचा निर्धार केला होता. कदाचित असं वाटलं असेल की हा चेंडू स्वैर जातोय की काय, परंतु पंचांची नजर आहे मित्रांनो. अगदी खेळाडूला कितीही वाटलं तरी पंच ज्याला आपण न्यायदेवता म्हणतो क्रिकेटमधील त्या न्यायदेवतेकडून कदाचित चुके आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र आपण बघतोय चांगला चेंडू. पुढे सरसावून फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जबरदस्त पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज गजानन पाटील. जसं नाव आपण म्हणतो ना की कोणतेही कार्य असो आवाहन केलं जातं ते श्री गणपतीचं आणि तशाच पद्धतीनं आपल्या नावाला साजेशी अशी श्री गणेशा करतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज गजानन पाटील. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती. स्लोवर डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू. इथे मात्र झेल घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता का? एक वेगळं चित्र पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न. धोका होऊ शकतो. कोणत्या एंडला फेक करायची आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय क्रिकेट आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय. आमच्या लहानपणीची आम्हाला आठवण आली की आउट करू नको मित्रा, याला खेळू दे. तसं काहीसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की कधी कधी
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा पाहायला मिळत आहेत, त्यात तब्बल 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रवींद्र पाटील यांच्या बॅटमधून आलेल्या या सगळ्याच्या सगळ्या 6 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक संपन्न झालं मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा पाहायला मिळत आहेत ते 6, बिनबाद 6. अशी सुरेख आणि शांत सुरुवात पाहायला मिळते. एक संयमी सुरुवात आपण त्याला म्हणू शकतो. परंतु बघूयात या संयमी सुरुवातीला आक्रमक स्वरूप प्रदान करतील का हे फलंदाज, त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. परंतु सद्यस्थितीला विकेट घेण्यापेक्षा या ठिकाणी खेळपट्टीवर ठेवणं त्यासाठी प्रयत्न केला. नवीन गोलंदाज पुरुषोत्तम भगत, नवीन गोलंदाज आपण बघतोय. पुरुषोत्तमच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. अगदी प्रत्येक षटकासाठी नवीन गोलंदाज या उक्तीप्रमाणे आपण पाहतोय. एक कोणताही चांगला चेंडू, इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल आणि या वेळेस आपण पाहतोय 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण बघतोय पुन्हा एकदा 8 धावांचा पल्ला गाठलाय. तो फलंदाजी करणारा संघ ऋतू स्पोर्ट्स विंदणे संघ गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाविरुद्ध. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 54 धावा देखील या ठिकाणी डोईजड झाल्या होत्या आणि तो सामना जिंकला होता अलिबाग या संघानं. आणि अशा परिस्थितीत मी म्हणेन की किमान 45 ते 50 टार्गेट सेट करणं गरजेचं राहील. परंतु इथे मात्र आता मात्र यावेळेस आपण बघतोय चांगला प्रयत्न, चेंडूला फेकून दिलाय काव कॉर्नरच्या रिजनमध्ये. तिथे मात्र पाहायला मिळतात पुन्हा एकदा 2 धाबा. हे दुहेरीचं क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धाबांची भाषा बोलली जाते जिथे गरज आहे चौकार षटकारांच्या भाषेची. परंतु इथे मात्र आपण बघतोय एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्यास भाग पडलाय. सन्मान देण्याखेरीज या ठिकाणी काही पर्याय शिल्लक ठेवला नाही तो फलंदाजांकडे. इतकी चांगली आणि धारदार गोलंदाजी केली जाते. ती समोर असणारा संघ उल्वे संघाच्या बाजूनं आपण बघतोय. आतापर्यंत गजानन पाटीलनं 6 धाबा खर्ची केल्या होत्या. परंतु या षटकाची सुरुवात लगातार 2 चेंडूवर दुहेरी धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण धाबा धावफलकावरती त्या तब्बल 10 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येईल लॉंगॉनच्या रिजनमध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. इथे मिळते फक्त आणि फक्त सिंगलच्या मदतीने 11 धाबा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये 54 धाबा सेट केल्या होत्या. म्हणजे 45 ते 50 टार्गेट जर का असेल तर या मैदानावर मी म्हणेन एक संघर्षात्मक कामगिरी करण्यासाठी गोलंदाजांना संधी नक्कीच निर्माण होते. परंतु बघूयात सद्यस्थितीला 11 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज पुरुषोत्तम भगत याचं पहिलं षटक फेकलं होतं गजानननं. सलामीची जोडी रवींद्र पाटील अंकुश टकले ही जोडी खेळपट्टीवर खेळतीये. रवींद्र खेळतोय 6 या आकड्यावरती, अंकुश खेळतोय 5 या आकड्यावरती. एकूण धाबा धावफलकावरती तब्बल 11. आणि इथं बघतोय आपण या ठिकाणी रिटायर्ड हर्टच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानाकडून पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं होतं. त्यानंतर आपण बघतोय बाद केलं जात नव्हतं. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि तेच चित्र आता मात्र आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे गेलाय. नवीन खेळाडू मित्रांनो राजेश जोशी मैदानाकडे गेलाय. आपण बघतोय रिटायर्ड हर्टच्या माध्यमातून पहिला विकेट या ठिकाणी आपण बघतोय. माफ करा, पहिला खेळाडू रवींद्र पाटील हे मात्र मैदानाकडे आपण बघतोय. स्वतःच्या तमोची त्यांनी वाट धरली. परंतु नवीन खेळाडू मैदानाकडे गेलाय तो राजेश जोशी ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळेल.
राजेश जोशी स्ट्राईक एंडला. गोलंदाज पुन्हा तयार पुरुषोत्तम. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला फक्त कट केलाय आणि स्वतः जाऊन चेंडू फील्ड केला. तिथे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने स्वतःचं खातं ओपन केलं गोलंदाज, माफ करा, फलंदाज राजेश जोशी या फलंदाजानं. गोलंदाज पुरुषोत्तम एक चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूचा वेग या ठिकाणी अचूक ठेवलाय, चेंडूचा टप्पा अचूक ठेवलाय आणि परिणाम पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करू दिला जात नाहीये, परंतु बघूयात या ठिकाणी या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न केला जाईल का. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्यास भाग पडलाय. जबरदस्त चेंडू, मागचा चेंडू वेगाने टाकला होता. यावेळेचा चेंडू आपण बघितला, चेंडूचा वेग कमी केला, स्लोवर टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून टायमिंग जुळवता आलं नाही पाहिजे आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. ज्या वेगानं, ज्या आवेशानं जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला जात होता फलंदाज अंकुश कर्वी, परंतु त्यावर मात केली या गोलंदाज पुरुषोत्तम. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा एका धाब्याने आपण बघतोय आपला एंड चेंज करताना धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धाबा धावफलकावरती. इथे मात्र चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. कोणती चूक केली जात नाहीये. विकेट मिळतीये. ती गोलंदाजी करणारा संघ उल्वे संघ. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अमोल कर्वी. सोमटणे गावाकडून बिलॉंग करतोय, परंतु या संघामध्ये अमोल गोरीनं आपलं स्थान मिळवलं होतं. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि एकूणच पहिली विकेट या ठिकाणी मिळवली जातीये ती उल्वे संघासाठी. विंदणे संघाची पहिली विकेट या ठिकाणी गमावली जातीये. विंदणे संघाची बाद झालेला फलंदाज राजेश जोशी. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. एकूण धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात तब्बल 13. एक विकेट या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळते. आपण सांगतोय किमान 45 ते 50 टार्गेट सेट केलं गेलं पाहिजे जेणेकरून एक आव्हानात्मक टार्गेट जमा होईल. परंतु सद्यस्थितीला समर्थ कडू पुरेपूर प्रयत्न करतोय की या धाबा 40 धाब्यांच्या आतमध्ये कशा पद्धतीने रोखल्या जातील जेणेकरून त्यांच्या फलंदाजांवर जास्तीत जास्त ओझं केलं नाही पाहिजे. परंतु इथे सद्यस्थितीला आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 13 धाबा जमा झाल्यात. हे 40+ खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे परिस्थितीशी कशा पद्धतीने झगडायचं, परिस्थितीला 2 हात कशा पद्धतीने करायचं याचा पुरेपूर अनुभव त्यांच्याकडे नक्कीच असेल. आणि या इराद्यानं आता मात्र आपल्या फलंदाजीची ही धावसंख्येची गाडी आता मात्र भरधाव वेगाने धावण्यास भाग पाडतील का हे फलंदाज, त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष सद्यस्थितीला आपण बघतोय. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय वैभव पाटील. वैभव पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय, परंतु बघूयात एक्सिलेटर दिला जाईल का त्या धावसंख्येच्या गाडीला. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला पुन्हा एकदा आपण बघतोय स्क्वेअर कटच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल, फील्ड करेल तोपर्यंत मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. चौकार षटकारांची प्रतीक्षा करावी लागतीये, परंतु सिंगल डबल्स धावा पाहायला मिळत आहेत. एकूणच दुहेरीच्या मदतीने 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 40+ रायगड मास्टर्स. एक धाव आरोग्यासाठी मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं. एक धाव किती महत्त्वाची होती, कारण संजय मात्रे त्याला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि त्याला स्ट्राईकवर आणण्याच्या नादामध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळला तो फलंदाज आणि त्याचा परिणाम सामना गमवावा लागला होता. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा चेंडू येते लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळतात 2 धाबा आणि या दुहेरीने आपण बघतोय 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज अंकुश टकले स्वतः संघाचा नायक आहे आणि एक नायकाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतोय, कारण त्याला माहिती आहे एकही खराब चेंडू अद्यापपर्यंत फेकला जात नाहीये. प्रतीक्षा करतोय एखादा चेंडू खराब असेल, परंतु आपण बघतोय या ठिकाणी चित्र थोडंसं बदलायला पाहिजे. 3रं षटक प्रगतीपथावर ते चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. डीप पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू जाईल, चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीनं आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक शांत आणि संयमी क्रिकेट या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतंय. समर्थ कडू प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी आपली व्यूहरचना बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून धावा कमी दिल्या जातील. परंतु पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मित्रांनो आपण बघतोय. एक शांत क्रिकेट या ठिकाणी आपण बघतोय. एकूण धावा पुन्हा एकदा 18
या आकड्यावरती अडकून पडताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक गोलंदाजाचं पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्यास भाग पडलं. इथेही आपण बघतोय पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार मिळतोय. सिंगल 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 आणि सिंगलच्या पलीकडे काही पाहायला मिळत नाही. सिंगलच्या मदतीने 19 धाबा झाल्यात मित्रांनो. 19 धाबा आपण बघतोय. तिसरा षटक प्रगतीपथावर. आपण सांगतोय किमान 45-50चं टार्गेट सेट झालं पाहिजे, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिलं षटक फेकलं होतं गजानननं, 6 धाबा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक फेकलं पुरुषोत्तमनं, त्यानंही चांगलं षटक फेकलं. आणि तिसरं षटक वैभव पाटील, त्यानंही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते या गोलंदाज राजेशनं, माफ करा वैभवनं. चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा जॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. मिळती ती फक्त आणि फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. एकूण धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत तब्बल 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. समीर सर, आपण बघतोय, आपण सांगतोय कुठेतरी प्रेक्षकांना मजा आली पाहिजे, कुठेतरी प्रेक्षकांना सामना बघण्यासाठी उत्कंठा वाढली पाहिजे, जेणेकरून या सामन्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक तर बघतोय आपण या ठिकाणी थोडीशी परिस्थिती नाजूक पाहायला मिळते, परंतु आपण बघतोय या खेळाडूंचा 40+ विचार करायला गेला तर बरंचसं प्रेशर असतं रोहित. कारण आपण बघायला गेलं ना तर क्रिकेट खेळणं, क्रिकेटर होणं सहजासहजी सोपं काम नसतं. कारण वयाच्या 40 नंतर आपण बघतो घराची जबाबदारी वाढलेली असते, संसाराची जबाबदारी वाढलेली असते. त्या खेळाडूला स्वतःच्या खेळासाठी वेळ देणं गरजेचं असतं, नोकरी बघणं असतं, प्रपंच बघणं असतं, आणि या सगळ्यातून वेळ काढणं, या सगळ्याचं मॅनेजमेंट करणं अगदी सोपं काम नसतं. आणि ते सोपं काम अगदी लिलया पद्धतीनं करण्याचं काम या खेळाडूने दाखवलंय. त्याबद्दल सगळ्यांचं आपण धन्यवाद देऊयात, सगळ्यांचं स्वागत करूयात. आमचे रायगड जिल्हा 40+चे अध्यक्ष आदरणीय अण्णाजी गावडे, त्यांनी रिसच्या मैदानापासून मला वाटतं सुरुवात केली होती. एक धाव आरोग्यासाठी या उक्तीप्रमाणे रासायनिक हालवापूर परिसरातील सगळे खेळाडू त्यांनी एकत्रित केले, आणि या सगळ्या खेळाडूंना एकत्रित करून आपणही क्रिकेट अजूनपर्यंत वयाच्या 60पर्यंत खेळू शकतो या इराद्यानं त्यांनी सर्वांना एकत्र केले आणि दाखवून दिलं की 40+चं क्रिकेट काय असतं, 40+ नंतर क्रिकेट कशा पद्धतीनं खेळलं जाऊ शकतं याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळतं आहे. 4-5 वर्षापूर्वी तुम्ही जाल तर अगदी 35-40 नंतर कोणताही खेळाडू क्रिकेट खेळत नव्हता, परंतु या सगळ्यांसाठी हे क्रिकेट जिवंत ठेवलं ते 40+च्या माध्यमातून. त्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी मानाचा मुजरा. वळूयात सामन्याकडे. 3 षटकांचा सामना या ठिकाणी आतापर्यंत आपण बघतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. रितू स्पोर्ट्स उंदणे या संघाचा विचार करायला गेलं तर आधीच नाणेफेक हारली होती. चांगल्या सुरुवातीची गरज होती, परंतु चांगली सुरुवात केली ती गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघानं. 20 धाबा आतापर्यंत या ठिकाणी जमा करून दिल्यात त्या विंदणे संघाला. परंतु बघूयात शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत मित्रांनो. अजूनही 15 ते 20 धाबा जर का आल्या तर लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याचदा रंगतदार होतात, आणि तसं काहीसं चित्र पाहायला मिळेल का. तर बघतोय आपण या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी थोडीशी स्वतःच्या मनाची समजूत घालावी लागेल की मला या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धाबा करणं गरजेचं राहील. त्या इराद्यानं आता मात्र फलंदाजी पाहायला मिळेल का. कारण म्हणतात ना की गुलमोहर जो ओसाड मालरानावर असतो तो जेव्हा बहरतो त्यावेळेस त्याची परिस्थिती कधी कधी भक्कम नसते, परंतु मनस्थिती त्याची चांगली असते, आणि तीच मनस्थिती मी म्हणेन या ठिकाणी भक्कम बनवावी लागेल ती या संघाला. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्र या ठिकाणी फटका सजवण्याचं काम केलं. पुन्हा एकदा 2 धाब्यासाठीचा प्रयत्न केला. धोका होऊ शकतो, परंतु कव्हरिंग थोडंसं खराब. समर्थ स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. गेली कित्येक वर्ष समर्थनं आपलं नाव या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अगदी एक उच्चतम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. अगदी कमी वय होतं, त्या वयापासूनच त्यांना क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख नेहमीच आपल्याला प्रत्येक मैदानावर पाहायला मिळत असते, परंतु तीच ओळख, जसं नाव आपण नेहमी म्हणतो ना की यश मिळवणं सोपं असतं, ते टिकवणं कठीण असतं, आणि ते टिकवण्यासाठी बराचसा संघर्ष, बरेचसे प्रयत्न करावे लागतात, आणि तो प्रयत्न, ती जिद्द, ती चिकाटी प्रत्येक वेळी मैदानात दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो तो समर्थकडू. त्याचंही कौतुक, परंतु इथे पाहायला मिळतं त्याच्या गोलंदाजीचं कौतुक. पुन्हा एकदा
एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 3 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु तिथे पाहायला मिळते फक्त आणि फक्त सिंगल फेक कोणत्या ठिकाणी केली या क्षेत्ररक्षकानं. प्रेक्षक देखील म्हणत असतील गरज होती का, चेंडू सहज जरी चालत नेऊन दिला असता तरी मात्र सिंगल पाहायला मिळाली असती, परंतु इथे पाहायला मिळतात पुन्हा एकदा 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीने 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला तो विंदणे संघ. 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि सध्या स्थितीला आपण बघतोय विंदणे संघ प्रयत्न करतोय, पराकाष्ठा करतोय की जेणेकरून 40 पार करेल या सामन्यामध्ये, परंतु इथे मात्र हलक्या हाताने पंच करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे. तिथे पाहायला मिळतात पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबलचं क्रिकेट खेळलं जात आहे मित्रांनो. का खेळू नये, कारण आपण बघतोय अतिशय तिखट मारा केला जातोय. प्रत्येक वेळेस चेंडू अगदी तोलून मापून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून प्रत्येक चेंडूवर फक्त तुम्ही सिंगल डबल घ्या नाहीतर बीट व्हा. मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला तुमच्या जवळची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. परंतु बघूयात 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपला या षटकातील. आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. इथे आपण बघतोय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 27 धाबा धावफलकावरती आपण बघतोय. आपण म्हणतोय की किमान 40-45 धाबा जमा करणं गरजेचं असेल, परंतु गोलंदाजी काय ती जितकं कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजीचं. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सरळ लॉंगॉनच्या रिजनमध्ये. तिथे पाहायला मिळते फक्त आणि फक्त सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 28 या आकड्यावरती. दुसरा खेळाडू रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिटायर्ड हर्टच्या माध्यमातून तंबूकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू फलंदाज आपली कॅप विसरलात आपण. कंपल्सरी आहे मित्रांनो, तुम्हाला आम्ही प्रत्येक खेळाडूनं या शिस्तीचं पालन केलं गेलं पाहिजे, कारण आपण बघतोय तुमच्यासाठी आम्ही कॅप्स पुरवले, तुमच्यासाठी आम्ही ड्रेस दिलेत, तर त्याचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. तुमच्या गणवेशामध्ये तुमच्या कॅप्समध्ये, म्हणजे संपूर्ण आपण म्हणतो ना या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम आहे. आम्ही कंपल्सरी ड्रेसिंग तुम्हाला दिले, कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करायची असं आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय. तर या ठिकाणी आपण बघतोय नवीन फलंदाज रवी म्हात्रे. तर शेवटचं स्लॉगवरचं षटक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. रवी म्हात्रे पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू रोहित शर्मा स्टाईलने फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पहिला दिलासा सुखद धक्का म्हणेन मी या ठिकाणी आपण बघतोय. पहिला षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय 5व्या षटकासाठी प्रतीक्षा करावी लागली मित्रांनो या षटकारासाठी, आणि तो षटकार आला. फलंदाज अंकुश टकले याच्या बॅटमधून आपण बघतोय बराच वेळ दीर्घ प्रतीक्षा केली की कधी माझ्या वाट्याला एखादा खराब चेंडू होईल, आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण बघतोय या शेवटच्या षटकामध्ये या षटकारानं आगाज केलाय. या षटकाची सुरुवात आम्ही आमच्या स्टाईलने करू असा संकेत या फलंदाजानं जणू काही दिलाय. तर एकूणच आपल्याला पाहायला मिळतं या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो. आपण सांगतोय 40 ते 45 धावा जर का सेट केल्या तर एक नक्कीच या ठिकाणी संघर्षात्मक टार्गेट सेट होईल. मी म्हणेल ना, जो संघ खेळतो ऋतू स्पोर्ट्स विंदडे संघ, त्या संघाच्या गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी ताकद नक्कीच मिळेल, परंतु ती ताकद निर्माण करण्यासाठी किमान 45 धावा बोर्डवर उभा असणं गरजेचं असेल. सद्यस्थितीला धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 34. पंच बॉल नसेल तर घ्या. पंच चेंडू घ्या पाहिजे तर दुसरा चेंडू घ्या.
पंच चेंडू घ्या ना दुसरा. बॉल द्या बॉल द्या. आज घरून डबा आणला ना त्यांनी. तर या षटकारानं आपण बघतोय 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज थोडासा पहिल्या चेंडूवरच या ठिकाणी आगाज केलाय की आम्ही आता मात्र 45च्या दिशेनं आगेकूच करणार आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय रवी याच्या गोलंदाजीवर सुरुवात तर अंकुश टकलेने सुरुवात केली. आता आपण बघतोय स्वतःचा संघाचा नायक आहे आणि नायकाची भूमिका काय असते त्याने आतापर्यंत दाखवून दिले. अंकुश टकलेचा विचार करायला गेलं तर एक जबरदस्त आतापर्यंत त्याने आपला किल्ला लढवलाय. स्वतःच्या बाजूने आपण पाहतोय 25 धावा त्याने स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या आहेत. संघाच्या खात्यामध्ये एकूण धावा पाहायला मिळतात त्या 34 धावा. रवी पुन्हा तयार. पुन्हा एकदा यावेळेस आपण बघतोय आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो या ठिकाणी फाईन लेगच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु तिथे मिळते फक्त आणि फक्त सिंगल. रोखलंय ते रुपेश म्हात्रेनं. सांगितलंय एकच धाव पुरेशी आहे. कदाचित रुपेश म्हात्रेच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला नक्कीच मिळेल, कारण एका धाब्यावर त्यानं समाधान मानलंय. या एका धाब्याने आपण बघतोय 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या ऋतू स्पोर्ट्स विंदणे संघाच्या. आतापर्यंत आपण बघतोय अंकुश टकले रुपेश म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते. नक्कीच आपण बघतोय आमच्या समवेत जोडले गेलेत आमचे रोहित गाताडे, ज्यांच्याकडून आम्ही पाहायला मिळालं तर बरीच वर्ष क्रिकेट ते खेळताना आपण त्यांना पाहिलं असेल. क्रिकेट स्कोरिंग कशा पद्धतीने असली पाहिजे ते संदीप पाटील, रोहित गाताडे दोघांचं आम्ही स्वागत करतोय. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. स्वतः विकेट किपर जाऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत पाहायला मिळाली ती सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक विकेट या ठिकाणी गमावली ती विंदणे संघानं. त्यानंतर अंकुश टकले आणि रुपेश म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते. सद्यस्थितीला आपण बघतोय 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक मित्रांनो शिल्लक आणि 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अंकुश टकले अजून एखादा मोठा स्ट्रोक्स मारेल का. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिले काव कॉर्नरच्या रिजन मध्ये. किती धावा मिळतील पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा, परंतु इथे पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऍक्शन. तीच ताकद तीच दहशत अंकुश टकलेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगताना उत्तर देताना सांगतोय मी या संघाचा नायक का आहे. या षटकारानं आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 42 या आकड्यावरती. एक सन्मानजनक टार्गेटच्या दिशेनं नक्कीच पावलं उचलली होती. स्लॉगवरचं षटक कशा पद्धतीनं खेळलं गेलं पाहिजे त्याचं उत्तर देताना अंकुश टकले पाहायला मिळतं. इथे मात्र पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघतोय आणि 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत. एक जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट आपण बघतोय ते अंकुश टकलेच्या माध्यमातून. जबरदस्त या ठिकाणी इनिंग साकारण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी तो अंकुश टकले. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल मित्रांनो. या एका चेंडूवर मोठा स्ट्रोक जर का आला तर 50 धावा नक्कीच कंप्लीट होतील. परंतु बघूयात या ठिकाणी आतापर्यंत आपण बघतोय एक जबरदस्त साजेसा असा खेळ सजवलाय तो अंकुश टकले या खेळाडूनं. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर प्रहार तर केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु या दोनही क्षेत्ररक्षकांनी चकवत आपण बघतोय झेल तर जमिनीला दान केलाय. खेळपट्टीवर 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण आणि 4थी धाव मात्र अपुरी पडली. एक शॉट ओके म्हणजे या 2च धावा पूर्ण केल्या जातील. या दुहेरीनं आपण बघतोय 46 धावांचा पल्ला गाठलाय मित्रांनो. 46 धावा पूर्ण केल्या गेल्या. पंचांचा इशारा आला. 1 धाव ही शॉटचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. परिणाम बघतोय आपण 46 धावा. एकदा खेळ आवडला असेल अंकुश टकलेचा तर नक्कीच यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत अंकुश टकलेसाठी. का करू नये मी विनंती करेन. या ठिकाणी आपण बघतोय मॉर्निंग सुपरस्टार कर्जत
आणि नंदादेवी नांदगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉससाठी लगेचच यायचं आहे. मॉर्निंग सुपरस्टार कर्जत, त्यानंतर नंदादेवी नांदगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे. तर वरती आपण चर्चा करतोय अंकुश टकलेची, स्वतः संघाचा नायक परंतु संघाच्या नायकाची भूमिका नायकाप्रमाणे स्थानक केली. एक जबरदस्त इनिंग त्यानं स्वतःसाठी साकारली, स्वतःच्या संघासाठी साकारली आणि एकूणच 46 धावांचा पल्ला गाठताना 19 चेंडू आणि 36 धावांची इनिंग खेळी केली ती अंकुश टकलेनं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती मी म्हणेन गौरी स्पोर्ट्स उल्बे संघाची. कारण आपण पाहिलं होतं पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक 7 धावांचं, तिसरं षटक समर्थ आपण बघितलं होतं पुन्हा एकदा 7 धावांचं आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं चौथं षटक समर्थचं 8 धावांचं. शेवटचं षटक थोडंसं महागडं आलं ते रवीचं आणि शेवटच्या षटकाचा विचार करायला गेलं तर एकूण धावा आल्या तब्बल 18 धावा. 2 षटकांचा मार बसला या शेवटच्या षटकामध्ये. परंतु बघूयात एक आव्हानात्मक टार्गेट सेट तर केलंय परंतु समर्थ कडू ज्याची ओळख एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून केली जाते आणि या आक्रमकतेसमोर आता मात्र कशा पद्धतीनं सामोरं जाईल तर गौरी स्पोर्ट्स उल्बे संघाचे गोलंदाज खेळाडू यासाठी आपण वळूयात. आमच्या कॉम्बॉक्समध्ये होईल बदल जिथे जोडले जातील आमचे हरिभक्तपरायण समीर राणे सर आणि या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. एकूण धावा जमा झाल्या तर तब्बल 46 आणि 47 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता मात्र या ठिकाणी एक नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या बाजूने अशी आशा करूयात. परंतु मी विनंती करेन मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि नंदादेवी नांदगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की प्लीज कोणताही विलंब या ठिकाणी आपण बघतोय मॉर्निंग सुपरस्टार कर्जतचा संघनायक उपस्थित झालाय नंदादेवी नांदगाव. नांदगाव संघाचा संघनायक प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. नांदगाव संघाचा संघनायक आपण प्लीज टॉससाठी यायचा आहे. कर्जत संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. टॉससाठी या ना प्लीज. टॉस बॉक्स मध्ये यायचं दोन्ही पण खेळाडूंना विनंती असेल. तर मी विनंती करतो या ठिकाणी आमचे वाय बी पाटील सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघनायक आपल्याला पाहायला मिळतील. कॉम्बॉक या ठिकाणी आपण बघतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण त्यांना ऑन स्क्रीन पाहू शकता. नक्कीच रायगड जिल्हा 40+ चे उपाध्यक्ष आदरणीय वाय बी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकता. त्यांच्या समवेत आपण बघतोय आमचे अण्णा सर या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय आणि विनंती असेल व्हाईट स्कूटी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. कुणाची असेल तर प्लीज ती बाहेर पार्क करायची आहे व्हाईट स्कूटी. बॉल घेऊन या ना तिथे. बॉल पंच आपल्याला बोलत आहेत बॉलसाठी. तर आपण बघतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी सगळ्या सूचना दिल्या जात आहेत. आमचे आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील अण्णा गावडे सर, त्यानंतर त्यांच्या समवेत रायगड जिल्हा उपाध्यक्ष 40+ चे वाय बी पाटील सर दोन्ही संघांना सूचना देत आहेत कशा पद्धतीनं खेळ करायचा आहे. क्रिकेटचा हा सामना कशा पद्धतीनं असेल, किती षटक असतील, काय काय सूचना, या सगळ्या सूचनांची पूर्तता झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण बघतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघनायकांसोबत चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही संघांना आपण सूचना देऊया या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला ते आमच्यापर्यंत पोहोचेल परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय दोन्ही संघांना सूचना देऊयात की आपण आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि वळूयात या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये होते बदल, कुठेही जाऊ नका. अजून एक हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर आलाय. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स उल्बे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ऋतू स्पोर्ट्स विंदणे. हे दोन संघ आपल्या समोर आपल्याला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण बघतोय एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण आपण पाहतोय 46 धावा जमा केल्यात आणि 47 धावांचा डोंगर सर करायचा आहे आणि या धावा सहजतेने चेस होणाऱ्या आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. परंतु बघूयात मागच्या सामन्यामध्ये 54 धावा डिफेंड केल्या होत्या त्या अलिबाग संघानं सनसिटी ब्लास्टर विरुद्ध आणि त्याच पद्धतीनं त्याच शैलीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल का
तो मी म्हणेन ऋतू स्पोर्ट्स विंदणे संघाच्या बाजूनं या गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाविरुद्ध. तर बोलूयात नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आपल्या वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रोशनजी राऊत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण रोशनदादा राऊत यांचं मनापासून स्वागत. ज्यांचं नाव सध्या गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय मोहपाडाचं भवितव्य बदलण्यासाठी त्यांच्या माध्यमातून बरेचसे प्रयत्न केले गेले. त्यानंतर आमचे अजिशेठ सावंत त्यांना विनंती असेल की आपण या मंचावर यायचं आहे. अजिशेठ सावंत ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा टुर्नामेंटसाठी सहकार्य दिलं जातं ते आमचे परिसरातील एक लाडके दानशूर नेतृत्व व्यक्तिमत्व अजिशेठ सावंत यांना विनंती असेल या आपण आपल्या या स्पर्धेमध्ये स्वागत. तर बोलूयात या ठिकाणी तब्बल 30 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 47 धाबांची. परंतु सुरुवात कशा पद्धतीने केल्या जाईल या धाबा डिफेंड केल्या जातील की या धाबा जमा केल्या जातील याचं धावतं ऐकण्यासाठी बोलूयात आमचे समीर सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद देवेंद्र माई सर. 5 षटकांचा खेळ झाला. बॅटिंग करणाऱ्या विंधने टीमने जमवल्यात 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय. ते मी म्हणेन आता बॅटिंग करणाऱ्या उल्वे टीम बरोबर जबरदस्त सामने पाहायला मिळतात. आजच्या दिवसामधला हा सामना पाहायला मिळतोय. दुसरा गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळतोय तो म्हणे विंधने टीम. नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेतली ते गौरी स्पोर्ट्स उल्वेच्या कर्णधारानं आणि ऋतू स्पोर्ट्स विंधने टीमनं जमवल्यात त्या 30 चेंडूंच्या फेकीनंतर म्हणजे 5 षटकांच्या फेकीनंतर 46 धावा 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे. समर्थ कडूचं आव्हान असणार आहे ते मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या ऋतू स्पोर्ट्स विंधने टीमला. आता बघूया 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये बसले ते रोहित गाताडे सर आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे प्रोप्रायटर स्वप्नील पाटील जे आमचे बोरल्याचे संदेश पाटील यांचे सर्वाचे मी म्हणेन लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर आणि त्यांना देखील 40+ मास्टर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करूया. वयूया सामन्याकडे जिथे बॅटिंग करणाऱ्या उल्वे टीमला करायच्या आहेत त्या 47 धावा येणारे 5 चेंडू मी म्हणेन आपण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रोशन राऊत सर जे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच त्यांचं देखील 40+ मास्टर बिग ब्लॅश 2025 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. सामन्याकडे वळूया जिथे करायच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला ऑन स्ट्राईक फलंदाजी करतोय तो फलंदाज अनिल पाटील आणि प्रफुल्ल ठाकूर. जबरदस्त सलामीची जोडी जाताना दिसते मैदानात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आहे तो संदीप तांडेल. आमचे चौकचे जयसिंग मालुसरे आहेत. एक चांगले गुणी खेळाडू म्हणून ते नावलौकिक होते त्या पंचकृषीमध्ये आणि आता 40+ मध्ये ते कार्यरत आहे. एक चांगला फलंदाज म्हणून नावलौकिक दबदबा होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक आणि ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांचं नावलौकिक होते. गोलंदाजी जशी त्यांची होती तशी त्या तुलनेत त्यांची फलंदाजी आहे. वळूया सामन्याकडे जिथे बॅटिंग करणाऱ्या टीमला उल्वे टीमला करायच्या आहेत त्या मी म्हणेन 47 धावा. गौरी स्पोर्ट्स उल्वे फलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय अनिल पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रफुल्ल ठाकूर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संदीप. जबरदस्त चेंडू पहिल्या चेंडूची फेकी झाले डॉट चेंडू जिथे 30 चेंडू 47 धावा करायच्या आहेत गौरी स्पोर्ट्स उल्वे या टीमला. नक्कीच मी विनंती करेन अजिशेठ सावंत आपल्याला विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत अजिशेठ सावंत या ठिकाणी आपल्याला विनंती असेल कारण आपण बघतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक दानशूर नेतृत्व या परिसरातील पाहायला मिळतंय अजिशेठ सावंत यांच्या स्वरूपानं. त्यांना विनंती असेल प्लीज या आपण मंचावर यायचं आहे. बोलूयात पुन्हा एकदा समीर सर यांच्याकडे. जबरदस्त क्रिकेट एक धाव्यानं सिंगल रोटेट झालंय. अकाउंट ओपन झालंय टीमचं. प्रतिस्पर्धी मी म्हणेन ऋतू स्पोर्ट्स विंधने यांच्या विरोधात खेळताना गौरी स्पोर्ट्स उल्वे अगदी जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. मास्टर बिग ब्लॅश 40+ अजुशेठ सावंत धोस्तीच्या दुनियेतला एरिया कमांडर ज्यांना म्हटलं जातं त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया रायगड 40+ बिग ब्लॅश 2025 मध्ये.
अण्णा गावडे यांचे सहकारी आहेत. अण्णा गावडे म्हटले की पाहुण्यांची मांदी आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं व्यक्तिमत्व आहे तसं माणुसकीचा हातखंडा त्यांच्यामध्ये आहे आणि पंचकृषीमध्ये सातत्यानं पाहायला मिळतो. आणि त्यांच्या आयोजनामधून ही साकारलेली रायगड मास्टर 40+ बिग बॅश 2025 आहे. देखणं आणि दिमागदार पर्व. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार फलंदाज प्रफुल्ल ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार अनिल पाटील. गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज संदीप. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू निर्धाव चेंडूची फेकी होते. जसा फलंदाज रिव्हर्स अटॅम्प करतोय तसा क्षेत्ररक्षक म्हणजे यष्टीरक्षक चेंडू दस्ताना मध्ये घेतोय. निर्धाव चेंडूची फेकी. येणारे काही चेंडूला जिंकण्यासाठी मात्र मी म्हणेन धावांची गरज आहे. ती 46 धावांची गरज. हा चेंडू जबरदस्त टोलवलाय, सरळ जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी. आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे टीके कुरंगे सर यांचे सुपुत्र निशांत माई देवेंद्र माई कॉमेंटेटर त्यांचे बंधू आहेत. आणि मी म्हणेन स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पारंगे सरांनी बरेच उन्हाळे हिवाळे पावसाळे पाहिले त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर. आणि तेच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये रोहित गाताडे सामन्यांची अपडेट सातत्यपूर्ण देत असतात. जरी चुका झाल्या तरी ते सांभाळून घेण्याचं काम करत असतात. हा रिव्हर्स आयटम केलाय, सक्सेस ठरतोय. SUCCES सक्सेस ही 7 अक्षर मिळवण्यासाठी अथंग मेहनत घ्यावी लागते. 6च्या बरोबरीनं धावफलक वाढलाय. जी कॅपची संकल्पना आहे ती सूर्यकांत दादा मस्कर यांच्या माध्यमातून रायगड 40+ बिग ब्लास्टला देण्यात आलेली आहे. आणि त्यांचा देखील रायगड 40+ बिग ब्लास्ट 2025 मध्ये मनपूर्वक आणि यथोचित सत्कार करूया. महेंद्र शेठ घरस काँग्रेस नेते कामगार नेते यांच्याकडून खेळाडूंसाठी ड्रेस देखील दिलेत. हा चेंडू लगातार रिव्हर्स आयटम. क्षेत्ररक्षक उचलणार का फेकणार का, परंतु हा येतोय 1 बाउन्सचा चौकार आणि जबरदस्त फटका मारलाय. तर फलंदाज मी म्हणेन प्रफुल्ल ठाकूरनं लगातार 2 चेंडूवर 10 धावा काढल्यात. ही फलंदाजी खासियत आहे. जिथे करायच्या आहेत 30 चेंडू 47 धावा, तिथे आता पहिलं षटक प्रगतीपथावर आहे रोहित सर. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात. त्या मी म्हणेन 15 धावा. शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळेल का. पहिल्या 3 चेंडूवर अवघी 1 धावा आली होती, परंतु दुसऱ्या 3 चेंडूवर सातत्यानं चौकार षटकार आणि चौकार मारून अगदी 14 धावा कोटल्या त्या फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. ही खासियत या फलंदाजाची. आणि जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. तर रायगड 40+ बिग ब्लास्ट 2025 हे देखणं आणि दिमागदार आयोजन. बघा क्रिकेट भारतीयांमध्ये क्रिकेट नसामध्ये भरलाय. जरी हा खेळ इंग्लंडला प्रसिद्ध झाला असला तरी त्याची खरी प्रचिती भारतामध्ये आली. कारण की भारतीयांनी क्रिकेटवर केलेलं नितांत प्रेम रोहित गाताडे सर आणि देवेंद्र माई सर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. अगदी जन्मलेला मुलगा देखील म्हणतो मला क्रिकेट खेळायचं आहे. कृपया जी मोटरसायकल आहे ना, 2 मोटरसायकल त्यांनी बाहेर काढायचे. मॅन ऑफ द सिरीज आहे. मॅन ऑफ द सिरीज मला वाटलं बाहेर काढायची स्कूटी. हा बघा मॅन ऑफ द सिरीज साठी हॅलो बघा या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या स्पोर्ट्स आपण बघतोय, ज्या बाईक्स आपल्याला पाहायला मिळतील त्या दोन्ही बाईक्स या ठिकाणी मैदानामध्ये अगदी दिमाखाने त्यांचं प्रस्थान आपल्याला पाहायला मिळतंय, आगमन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि या दोन्ही बाईक्सचं आगमन या ठिकाणी आपण बघतोय लावण्यात येतील मैदानासमोर. दोन्ही बाईक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीनवर या ठिकाणी कशा पद्धतीनं जे पारितोषिक होतं, ज्यांची प्रतीक्षा केली जात होती, ती आज प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे. परंतु या बाईक्स वाट बघत असेल की कोण माझ्यावर या ठिकाणी आपण बघतोय कोणाच्या हातामध्ये या बाईकची चावी जाईल. तर इथे वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे आपण बघतोय. थोडीशी धडपड थोडीशी पडझड या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय. थोडासा संघर्ष क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून आपण बघतोय. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर 16 धावा बिनबाद एक सुरेख सुरुवात पाहायला मिळते. परंतु बघतोय आपण या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची साठी आपण जी बाईक आपल्याला पाहायला मिळते या मैदानावर आत्ताच या ठिकाणी तिचं आगमन झालंय. अगदी दिमाखामध्ये तिचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आमचे रोशनदादा राऊत यांच्या वतीनं दीप प्रज्वलन केलं जात आहे. कारण आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार करायला गेला तर प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपण पाहत होतो की प्रत्येक दिवशी या ठिकाणी
या मैदानावर पूजन केलं जात आहे, परंतु इथे आपण पाहतोय रोशनदादा राऊत, अजित शेठ सावंत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा दीप प्रज्वलन करण्यात येत आहे. तर वळूयात सामन्याकडे. समीर सर, आपण बघतोय सामना थोडासा हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. प्रत्येक संघासाठी एक सूचना आहे मित्रांनो, की प्रत्येक संघासाठी सूचना अशा पद्धतीने असेल की कोणताही खेळाडू असो त्यानं किमान एक षटक मैदानावर असणं गरजेचं असेल तर आणि तरच तो खेळाडू रिटायर होऊ शकतो. प्रत्येक संघासाठी ती सूचना असेल. किमान एक षटक खेळणं अनिवार्य असेल प्रत्येक खेळाडूसाठी. पंचांना पण माहिती आहे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी सूचना देतोय. किमान एक षटक मैदानावर तुम्ही उभं राहणं गरजेचं असेल. तर वळूयात सामन्याकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला गौरी स्पोर्ट्स उळवे, दुसऱ्या बाजूला ऋतू स्पोर्ट्स विंदने. धन्यवाद देवेंद्र माई सर. गोलंदाजीच्या मार्कवर सचिन घरत. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे फलंदाजानं, स्ट्राईक रोटेड होते आणि मी म्हणे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीनं आता मी म्हणेन ऋतू स्पोर्ट्स विंदर यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स उल्वे पोहोचतोय. तो अद्यापर्यंत 17 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. समर्थ कडू, ज्याला मी म्हणेन या क्रिकेटचा मी मास्टर माइंड खेळाडू म्हटलं जातो, जबरदस्त, ज्यानं बराच काळ क्रिकेटसाठी टेनिस क्रिकेटसाठी गाजवला, तो समर्थ कडू ऑन स्ट्राईक. एक चांगला फलंदाज म्हणून नावलौकिक, जबाबदारी असणारे, मदार असणारे या फलंदाजांवर. लेफ्ट हँड फलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सचिन घरत. चांगली गोलंदाजी करतो आता अद्यापपर्यंत. धावा फलकार धावा आहेत त्या मी म्हणेन 17 धावा. प्रफुल्ल ठाकूर चांगली फलंदाजी करून मी म्हणे केली त्यांनी. अगदी मी म्हणेन 15 धावा त्यांनी कुठल्या पहिल्या षटकामध्ये. 17 धावा धावा फलकावर लागल्यात. गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय समर्थ कडून. जितका चांगला चेंडू होता तितका चेंडूला सन्मान दिला. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मी अजू शेठ सावंत आणि रोशन राऊत सरांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. सामन्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. अगदी दत्ता देसाई सरांनी बाईकचा मनमुराद आनंद घेताना दिसला, जी ज्याला म्हणतात ना सिरीजसाठी जी बाईक आहे. आणि जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं अण्णा गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. अगदी रायगड 40+ बिग ब्लास्ट कायम आठवणीत राहणार. मी मगाशीच म्हटलं होतं, सोन्याचा भाव जसा प्रति कॅरेटमध्ये मोजला जातो तसं आपलं आयोजन प्रति शब्दामध्ये मोजलं जाईल यात शंका नाही. हा चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली. टप्प्यानं चेंडूला उचलणार क्षेत्ररक्षक. तोपर्यंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या बाबतीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली. एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक वधारतोय. धावफलकार धावा आहेत. ते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंच्या फेकीनंतर 5 चेंडूंच्या फेकीनंतर 19 धावा धावफलकावर लागल्यात. महेश उरणकर, अगदी मी म्हणेन महेश स्पोर्ट्स पनवेलला आहेत. त्यांचे प्रोप्रायटर 40+ बिग ब्लास्ट मध्ये ते खेळताना दिसतील आज आणि त्यांचं देखील मास्टर लीग 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये 1 बाउन्सचा येतोय चौकार. निशांत माली सरांचा 4 धावेंचा इशारा आणि 4 धावेंच्या बरोबरीनं का होईना आता मी म्हणेन गौरी स्पोर्ट्स उल्वे आगेकूच करताना दिसतोय. धावा फलकार धावा आहेत 23 धावा धावा फलकावर आहे. चांगलं क्रिकेट, संयमी क्रिकेट पाहायला मिळते. जिथे 30 चेंडू 47 धावा करायच्या होत्या तिथे आता मी म्हणेन दुसरं षटक प्रगतीपथावर म्हणजे दुसरं षटक संपलंय. रोहित घाताडे सर सांगतात 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूच्या खेळानंतर धावा फलकावर धावा लागल्यात त्या मी म्हणेन 23 धावा. शांत आणि दिमागदार क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, विकेट गेली होती आणि त्यानंतर रिटायर हार्ड झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये हा चौकार आल्यानंतर 8 धावा आल्या. चांगली गोलंदाजी केली गोलंदाजानं. तशी आता तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी होणार का हे सांगणं देखील, हे बघणं देखील प्रेक्षकांसाठी आकर्षक राहणार आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. जिथे 30 चेंडू 47 धावा करायच्या होत्या तिथे आता समीकरण बदललंय. 12 षटकांचा खेळ झालाय, 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडूंच्या खेळानंतर म्हणजे 2 षटकांच्या खेळानंतर धावा फलकार धावा आहे. 23 येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावांची गरज. गिरीश तवले यांचं देखील आपण स्वागत करूया. जे मी म्हणेन
जबरदस्त क्रिकेटर आणि जशी त्यांची फलंदाजी आहे तशी त्यांची गोलंदाजी आहे. रायगड 40+ 2025 मध्ये त्यांचा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. वळूया सामन्याकडे, जिथे टीमला लेट आलेल्या प्रेक्षकांसाठी गौरी स्पोर्ट्स उडवे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधात खेळतोय तो ऋतू स्पोर्ट्स विंदणे. हा चेंडू फक्त डीप स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. चेंडू जातो फाईन लेग मध्ये जाणार का, परंतु चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. 2 धावा येतात. 25 धावा फलकावर लागल्या. चांगली फलंदाजी होतीये. समर्थ कडू उभा आहे नॉन स्ट्राईकला आणि त्याच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये खेळतोय तो फलंदाज मी म्हणेन समर्थ कडूच्या बरोबरीने खेळतोय प्रफुल म्हात्रे. काय फलंदाजी करतायत आजच्या दिवसामध्ये. अगदी 40+ 18 वर्षाच्या मुलांना खेळाडूंना लाजवेल अशी फलंदाजी होताना दिसते आणि क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळते. अगदी मी म्हणेन शेवटचा दिवस आहे. बाईकची मांदियाई येताना दिसते. अण्णा गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली अतोनात मेहनत फलाला येताना दिसते आणि चांगलं क्रिकेट हे रायगड 40+ बिग बॅश 25 मध्ये पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी. समर्थ कडू ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आलाय तो मी म्हणे रुपेश म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड बॅट्समन. फक्त समर्थ कडूने दिशा दिले. जसं भारतीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीने ऑफसाईडचा गॉड म्हटला जातो तसा पुश केलाय. फक्त दिशा दिले आणि या दिशेच्या बरोबरीनं 1 धाव येते धावा फलकावर. 1च्या बरोबरीनं धावफलक मात्र आता बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा वाढतंय. धावा फलकावर धावा आहेत ते अद्यापपर्यंत मी म्हणेन 3ऱ्या षटकामध्ये 27 धावा फलकावर आहेत. अजूनही चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 15 चेंडू 20 धाव्यांची गरज ना. 15 चेंडू 20 धाव्यांची गरज असताना हा चेंडू मारलाय फलंदाज प्रफुल्ल म्हात्रेनं. काय फलंदाजी करतोय आजच्या दिवसामध्ये. कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ फलंदाजी करताना दिसतोय. क्रिकेटच्या नजरेतून क्रिकेट पाहायला मिळतंय आणि सामन्याचा मनमुराद आनंद घेतात मी म्हणेन आमचे आजुशेठ सावंत. अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व रसायनी पंचकृषीमध्ये नावलौकिक आणि माजी उपसरपंच रोशन राऊत सर या दोन्ही मान्यवरांचा आपण रायगड 40+ बिग बॅश 2025 मध्ये यथोचित सन्मान केलाय. परंतु मनपूर्वक स्वागत शब्द सुमनाने करू. बॅटचा कडा घेऊन गेला सरळ फाईनली रिदम मध्ये. तोपर्यंत समर्थ कडू आणि प्रफुल्ल म्हात्रे या दोन्ही फलंदाजांच्या बाबतीत प्रफुल्ल ठाकूर या दोन्ही फलंदाजांच्या बाबतीमध्ये 1 धाव आले. 1 धावेच्या बरोबरीनं धावफलक वाढलंय. आता समीकरण बदललंय. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 18 धावेंची गरज. 13 चेंडू 18 धावा. फलंदाज हवी ठरणार का गोलंदाज आगेकूच करणार हे पाहणं गरजेचं राहणार आहे. हा चेंडू लंगान आणि लंगापच्या मधून क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा जसा वापर होतो तसा क्रिकेटच्या मादक सौंदर्याचा वापर केलाय तो फलंदाज प्रफुल्ल यानं आणि या 4च्या बरोबरीनं धावफलक वाढलंय. धावफलकावर धावा लागल्यात ते अद्यापपर्यंत मी म्हणेन 33 धावा लागल्यात. काय फलंदाजी करतोय फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. जबरदस्त फलंदाजी आणि मी म्हणाला होतो की फलंदाजांना जाणायला हवं. 40+ बिग बॅश रायगड 12 चेंडू 14 धावेंची गरज आहे. अजूनही सामना कोणाकडे झुकला नाही परंतु पार्टनरशिप इतकी चांगली झाली आहे. मी म्हणेन समर्थ कडू आल्यानंतर फटकेबाजी करताना दिसत आहेत ते फलंदाज मी म्हणेन प्रफुल्ल ठाकूर. जबरदस्त फलंदाजी. जबरदस्त समिधा ओरनचे प्लेयर आहेत हे दोघेही आणि जबरदस्त आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि आजच्या आयोजनामध्ये आगेकूच करताना दिसत आहेत हे फलंदाज. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. यानंतरचा सामना होणारे मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि नंदादेवी नांदगाव अगदी पनवेल पंचकृषीमध्ये चांगली टीम नावलौकिकाला आलेली आहे. चांगल्या खेळाडूंचा या दोन्ही टीममध्ये भरणा असलेली टीम कर्जतमध्ये. मॉर्निंग सुपरस्टारमध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. म्हणजे कुठेतरी प्रेक्षकांसाठी हा सामना बघण्यासारखा होईल. परंतु वळूया सामन्याकडे जिथे करायच्या आहेत मी म्हणेन 12 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज. चेंडू आणि धावा यांचं सक्षम अंतर पाहिलं तर रोहित गाताडे सर अगदी चेंडू फक्त मी म्हणेन 12 जरी असले तरी 2 धावा एक्स्ट्रा आहेत. 14 धावा करण्याची गरज तो बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स उल्वे टीमला. नक्कीच 12 चेंडू 14 धावांची गरज असेल. परंतु या दरम्यान आपण बघतोय लेखक तितकेच चांगले चित्रपट निर्माते संदीप राक्षे पुण्यामधून या ठिकाणी आपण बघतोय
त्यासोबत त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक प्रकाश शेठ चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. म्हणजे एक आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करणं गरजेचं असतं, तशाच पद्धतीनं सध्याच्या घडीला चित्रपट म्हटलं की तुम्ही तुमची अष्टपैलू कामगिरी दाखवणं गरजेचं असतं आणि तितकेच चांगले लेखक तितकेच चांगले चित्रपट निर्माते म्हणून ओळख असणारे आमचे संदीप राक्षे पुणे परिसरातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतंय. तुम्ही ऑनस्क्रीनवर त्यांना पाहू शकता. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश शेठ चव्हाण या आपल्या परिसरातील उद्योजक. एकूणच या जोडीचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. परंतु हे षटक महत्वाचं असणार आहे. इथे मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला आहे. जसं नाव तसं या ठिकाणी काम दाखवण्याचं काम करतो समर्थ कडूकर. आपण बघतोय गेली कित्येक वर्ष मैदानामध्ये आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी त्याने बऱ्याचदा दाखवली आणि तीच कामगिरी याही मैदानात याही स्पर्धेत दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज समर्थाच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकाराने मी म्हणेन की विजयाची वाट अधिक सोपी केली ती गौरी स्पोर्ट्स उल्वे संघानं. निश्चित देवेंद्र माई सर येणारे 9 चेंडू 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. अगदी जबरदस्त क्रिकेट समर्थ कडून टोलवलाय सरळ लंगांच्या दिशेला. हा चेंडू पकडणार झेल आणि पंच अविनाश पारंगे सरांची उंगलीवरती येते. फलंदाज समर्थ कडू बाद. जबरदस्त क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळतंय. आपण प्रवीण जांभळे सरांचं देखील स्वागत करूया. अगदी जबरदस्त व्यक्ती म्हणून नावलौकिक आणि जितका चांगला स्वभाव आहे तितकी चांगली व्यक्ती आहे. जसं आपण म्हणतो नेहमी सातत्यानं माझ्या शॉपला येतात आणि त्यांना देखील आपण रायगड 40+ 2025 लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. अण्णा गावडे आणि त्यांच्या सहकार्याने केलेली अतोनात मेहनत पाहायला मिळते. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणनीती आणि क्रिकेटचा हा हंगाम पाहायला मिळतोय रायगड 40+ बिग ब्लॅश 2025 मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली विंदणे टीमची. त्यांच्या प्रतिस्पर्धी गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम खेळत आहे आणि जबरदस्त आता समीकरण बदलले. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धाव्यांची गरज. 8 चेंडू 8 धावा. सामना होता कुठे आणि सामना नेऊन ठेवलाय कुठे, ही क्रिकेटची खासियत आहे. नक्कीच तसं पाहायला गेलं तर समीर आपण बघतोय या क्षणाला विकेट जाणं कदाचित धोक्याची घंटा होऊ शकतं. आपण म्हणतो ना की एखाद्या क्षणी निर्णायक युटर्न म्हणतो ना तशा पद्धतीने हा युटर्न असेल का. अंकुश टकले ज्यानं स्वतःच्या हातामध्ये हे षटक घेतलं. 12 चेंडू 14 धावांची गरज होती. त्याला माहित होतं ही जोडी जर का फोडली नाही तर कदाचित आपल्या संघासाठी परतीचा प्रवास आपल्याला पाहायला लागेल. परंतु त्यानं या ठिकाणी या सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि सगळ्यात मोठा अडसर होता तो समर्थ कडूचा. तो अडसर बाजूला केला. परिणाम पाहायला मिळतोय समर्थ कडूची विकेट या ठिकाणी या निर्णायक क्षणी युटर्न देऊ शकते का या सामन्यामध्ये. परंतु बघूयात शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 8 धावांची. अंकुश टकले ज्यानं पहिल्या सत्रामध्ये बॅलन्स केलं होतं, आपल्या संघाला तारलं होतं, तोच अंकुश टकले या सामन्याला युटर्न देईल का. हा चेंडू रिव्हर्स आयटम करण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. फलंदाज गोलंदाजी अंकुशनं चांगली केली अद्यापर्यंत. समीकरण बदलतंय. चेंडू आणि धावांचा सक्षम. चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धाव्यांची गरज. क्रिकेट आणि क्रिकेटचा रणसंग्राम आणि धावा आणि चेंडू याचा सक्षम याचा मिलाप पाहायला मिळतोय रायगड 40+ 2025 या पर्वामध्ये. हा चेंडू काय चेंडू होता. फलंदाजाला चकवला आणि निर्धाव चेंडूची फेकी होते. षटक संपतोय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ झाला देवेंद्र माईसर आणि 4 षटकांच्या खेळानंतर मी म्हणेन येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. एखाद दुसरे 2 चेंडू एखाद दुसरे विकेट सामन्याला कलाटणी देऊ शकते. परंतु गौरी स्पोर्ट्स आज का तो मी म्हणेन समर्थ कडूचा संघ गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धात विरोधात खेळतोय तो रितीश स्पोर्ट्स विंदरे. मी नेहमी म्हणतो क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे. रोहित सर वारकरी संप्रदायामध्ये त्याला एक ओळ आहे. उपजिले ते नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमे. जो परिभ्रमणासारखा सातत्याने फिरत राहणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. जो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. वळूया सामन्याकडे जिथे बॅटिंग करणाऱ्या टॉस जिंकणाऱ्या संघाला गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला जिथे 30 चेंडू 47 धावा करायच्या होत्या, आता समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असणार आहे ती बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना.
आदरणीय रमेशजी गावडे साहेब यांना विनंती करतोय. अण्णा गावडेंचे मोठे बंधू आहेत आणि आमच्या परिसरामधले कुठेतरी नावलौकिक आहेत, त्यांना देखील विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. रायगड प्लस 40+ आणि अण्णा गावडे यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया रायगड प्लस 40+ बिग ब्लास्ट 2025 मध्ये. वळूया सामन्याकडे, जिथे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये असणार आहेत ते निशांत माई सर. नक्कीच 6 चेंडू 8 धावांची गरज मित्रांनो. हा सामना आता मात्र एक वेगळ्या पद्धतीवर वेगळ्या रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊन अडकलाय. जिंकायचे म्हटलं तर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता जर का आपण बाहेर काढला नाही तर आपल्या जवळचा हुकमाचा एक्का पण वाया जातो आणि अशा पद्धतीनं एक हुकमाचा एक्का बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय तो विंदणे संघानं. परंतु बघूया या गोलंदाजाचा वापर सक्सेस मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करतील का, कारण शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज असेल ती तब्बल 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा. काय सामना रंगलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, जबरदस्त चेंडूची फेकी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार, रन इन बिटवीन द विकेट. चांगली होणार का? फलंदाज बाद आणि फलंदाज तंबूत परततोय. एक जबरदस्त गोलंदाजीचा नजराना गोलंदाज दिनेश शेवटच्या षटकात करणार का? नवीन फलंदाज आगेकूच होणार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धाव्यांची गरज. बघा क्रिकेटचं समीकरण बदलतोय. मी मागाशी म्हटलं होतं जिथे 6 चेंडू 7 धावा होताना पाहिला नाही, जिथे 6 चेंडू 5 धावा होताना पाहिला नाही, जिथे 6 चेंडू 12 धावा होताना पाहिलात, हे क्रिकेटचं गणित आहे. हे क्रिकेटचा अनिश्चितीचा खेळ आहे आणि हाच क्रिकेटचा सरड्याप्रमाणे बदलणारा खेळ आहे. परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातोय. तो फलंदाज मी म्हणेन रवी म्हात्रे. मदार असणारे ऑन स्ट्राईक फलंदाजी करतोय तो फलंदाज मी म्हणेन प्रफुल्ल ठाकूर. प्रफुल्ल ठाकूर जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तोपर्यंत गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम श्वासाश्वास घेत असेल. हा चेंडू जबरदस्त फटका. लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक धावणार का? परंतु मी म्हणेन प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट मधून आलेला क्रिकेटच्या मादक सौंदर्याचा 4 धावेचा इशारा आणि अविनाश पारंगे सरांनी अलगद आपला हात फिरवलाय आणि येतोय 4 धावेचा. नागोरींचं आपण स्वागत करूया. नागोरी चहाचा स्पेशालिस्ट, जिथे बऱ्याच प्रकारच्या चाय विकल्या जातात त्या नागोरींकडून. आणि मी म्हणेन रायगड 40+ 2025 मध्ये त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. व या सामन्याकडे 4 धावा आल्यात. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू जर दिनेश या गोलंदाजानं डॉट टाकला तर सामना फिरू शकतो. सामन्याला रोमांचक परिस्थिती येऊ शकते. परंतु येणारा काल आणि वेळ ठरवेल ऑन स्ट्राईक फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. मारण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी खराब होतीये आणि या क्षणाला मी म्हणे अविनाश पारंगे सरांचा स्वेअरचा इशारा येतोय. 1 धाव वाढते. समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावेंची गरज. 4 चेंडू 2 धावा. यावेळेस प्रफुल्ल ठाकूर एक चांगला फलंदाज, ओपनिंगला आलेला फलंदाज, आजही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकवण्यासाठी आगेकूच करतोय. तू मै या 2च्या बरोबरीनं समीकरण बदललंय आणि मी म्हणेन हा सामना जिंकलाय तो मी म्हणेन गौरी स्पोर्ट्स उल्वे संघानं. प्रफुल्ल ठाकूरची ही जबरदस्त फलंदाजी गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला जिंकून दिली आहे. सामना जर तो चौकार आला नसता, मी म्हणेन स्वागत करूया आजू सावंत सरांचं, जे या रायगड 40+च्या सामन्यामध्ये आले. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या मी म्हणेन शृंखलेसाठी दिला. त्यांचं देखील रायगड 40+ बिग ब्लास्ट 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. रोशन राऊत त्यांचे जोडीदार, वासंबे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व रोशन राऊत. मी नेहमी म्हणतो की जशी त्यांची नाव आहे तशी त्यांची बॉडी आहे. अजूनही ते जिम करतात आणि जबरदस्त आयोजन. यानंतरचा मॉर्निंग सुपरस्टार कर्जत आणि नंदादेवी नांदगाव. मी म्हणेन फिल्डिंग लावून घ्यायचे. टॉस जिंकलाय तो नंदादेवी नांदगाव. या